सरपंच प्रवीणजी गौर यांच्या समोर आलेले तेजसकर यांचं सुद्धा हिम्मतवाले योगी यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. उपस्थित सर्वांचंच या ठिकाणी उपस्थित सर्वांचंच या ठिकाणी शुभेच्छा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे. मी जास्त काही वेळ घेत नाही. आज आपल्यामध्ये जे मान्यवर उभे आहेत आणि गेल्या खूप वर्षापासून मी या पथकाची मेहनत बघतोय. यांची जी जिद्द आहे आणि खास करून मला देवगाव गावाबद्दल बोलायचंय. कारण खूप वर्षापासून हा गाव असा आहे की जेव्हा पण असे काही सण असतात, फेस्टिवल असतात, पूर्ण गाव तुम्हाला एकत्र दिसणार. आणि हा याचा मी पुरावा आहे. 2-3 वर्षापासून मी या गावाचा एक आदर्श म्हणून जेव्हा मुरबाडमध्ये हे पथक लावायला येतात आणि खरंच म्हणजे मी माझ्या डोळ्याने बघितले त्यांची ती मेहनत. 8व्या थराचा मुलगा फक्त थोड्या काही फरकाने तो मुलगा उठला नाही. 2 वर्षापासून मी बघतोय, माझ्या युट्यूबला पण व्हिडिओ टाकतोय आणि जेव्हा त्या कमेंट्स येतात की 8 थर नाही लावू शकले, मला आता 100% वाटतं की हा पूर्ण गाव इथे जमा झालाय. मला असं वाटतं 8 नाही, मला वाटतं पुढच्या वर्षी 9 थर पण लावतील असा हा गाव आहे आणि 100% लावतील. त्याचे ते प्रशिक्षक असतील, कोच असतील, खूप म्हणजे खूप शांत आणि संयमी असतात. जेव्हा ग्राउंड लेवलला आपण मोबाईलमध्ये बघतो हे पथक खूप शांत आणि संयमी यांचे थर लावलेले असतात. तर मला या जे मंडळीच्या पथकाला एकच माझे शुभेच्छा असतील की यावर्षी मला 100% तुमच्याकडनं 8 थर तरी बघायला भेटेल आणि पूर्ण थराचे तुमचा मी लाईव्ह रेकॉर्डिंग माझ्या सोशल मीडियावर टाकेल. आता पण टाकणार असेल, पण आता फक्त 15 ते 20 दिवस राहिले. 5 सप्टेंबरला वाटतंय आपला गोपाळ झाला आहे. 100% माझ्या तुम्हाला विशेष असणार आहे, शुभेच्छा असणार आहे. तुम्ही खरंच 8 थर लावा आणि गोपाळचं नाव ठाणे जिल्ह्यामध्ये रोशन करा असं मला वाटतं. धन्यवाद. तालुका मुरबाड तालुका आणि या मुरबाड तालुक्यातलं विविध क्षेत्रामध्ये उत्तम अशी कामगिरी करून गुण्यागोविंदानं नांदत असणारं आपलं गाव देवगाव. या गावामध्ये मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत. या ठिकाणी आलेलं आहे मुरबाड तालुक्यातल्या वाघांचं पथक, ज्याचं नाव आहे जय हनुमान गोविंदा पथक. बजरंग बलीच्या आशीर्वादाने पावन झालेलं हे गोविंदा पथक आहे. अंगामध्ये बळ आहे, नाडीमध्ये बळ आहे, कन्यामध्ये बळ आहे, नसेमध्ये बळ. बजरंग बली की जय, माता की जय, गणपती बाप्पा मोरया. जनसेवा प्रतिष्ठानची तीनचा सगळा तीनची रिंग, पहिली रिंग त्यांची, दुसरी रिंग 2 ट्रिपल 1 सप्टेंबर महिन्यात 5 लावून तेव्हा एक उतरून देऊ, दोन एक उतरून सगळ्यांनी घ्यायला देवगावचा मारा आला. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, सलामी देणार आहोत. उद्या 7 थरांची सलामी, परवा 7 थरांची सलामी, नंतर 9 थरांची. गणपती बाप्पा मोरया, माता की जय. सपोर्ट द्या. धरायला नाही पण धरायला या. वा ये शाबास. 1 2 3 4 वार वा गड्या, वार वा माझ्या पठ्ठ्या. शाबास पठ्ठ्या, वार वा. जोरदार टाळी झाली पाहिजे. सावकाश. होल्ड करा. आरामात उतरो. सर उतरला पाहिजे, रिवर्स करा पाहिजे तसंच. भाऊ तू चढला, तुला कसा वाटला मला एवढं सांग. चांगला वाटला.
मी फोडणार नाही. कोण म्हणतो फोडणार नाही? खरं तर या घोषणेमध्ये आपला आत्मविश्वास आहे, आपली ताकद आहे. आम्ही देवगावकर हे आमच्या टी शर्ट वर नाव आहे आणि ते शीर्षक बरोबर घेऊन दरवर्षी असणारी जर्सी वेगळ्या वेगळ्या रंगाची असते. 2026 ची जर्सी सुद्धा वेगळ्या रंगाची आहे. ते अनावरण केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. येणाऱ्या गोपाळ काळाला अनावरण करावं. तुपे यांच्या पवित्र स्मृतीस आपण या ठिकाणी अभिवादन करत आहोत. उपस्थित सर्वच गोविंद असतील किंवा ग्रामस्थ असतील, मान्यवर असतील, आपल्या सर्वांना एक विनंती असेल की अतिशय नीट पॉईंट एकदम शांतता आपण पाळायची आहे. 1-2 मिनिटाचा आपण वेळ जो आहे आपल्यामध्ये कायम त्यांचा आशीर्वाद ठिकाणी राहत आहे. कारण त्याची सुरुवात त्यांच्या मार्गदर्शनाने झालेलं आहे. त्याच्या पवित्र स्मृतीला आपण या ठिकाणी अभिवादन करत आहोत. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओके. आमचा पप्प्या बँड वाला बरेच वर्ष पप्पा एक शो घे ना, एक शो. सातर लावायचे विश्व विक्रम करायचे. प्रॅक्टिस मध्ये अजून पण कोणीच नाही लावलं, ते फक्त देवगावकर लावते ना का. विश्व विक्रम ऑन द टॉप. शांतता पाहिजे, शांतता पाहिजे. सेकंड रिंग होल्ड करायचा का? सेकंड रिंग टाईट राख एकदम. शाबाश, चालेल. दिनेश एकदम कडक आहे. होल्ड कर, सेकंड रिंग होल्ड कर. आरामात, एकदम आरामात होल्ड करायचे. आरामात एकदम. ठीक आहे, होल्ड कर. चढला एक का? सेकंड दिनेश कडकला. प्रदीप झाला बघ. आदेश उभा राहा एक का? ओके, सेकंड एक उभा राहतो. होल्ड करा. सेकंड रिंग होल्ड पाहिजे. होल्डिंग पाहिजे, होल्डिंग. चल होल्ड कर. सेकंड रिंग दिनेश बाळा कडक. राहा उभा, राहिला उभा बघ. शाबाश, राहिला उभा. सेकंड रिंग उभा राहिली. चल
एक्का उभं राहिला लास्ट एक्का शाबाश शाबाश चल उठा चल आरामात रिवाज कर ए शांत बसा रिवाज कर उतरवायचं खरं का उतरवायचं का लक्ष दे खरं उतरवायचं लक्ष दे खरं आई घातली आता स्टोरेज फुल मेन व्हिडिओ पम्या बोल मॉडेल मॉडेल पण वागणार नाही बोल टॉपचा विषय लावू म्हणजे लावलं बघ ते पण टॉप पण मुरबाडला येऊन सगळ्यांची हांडी वांडी बोलू यावर्षी व्हिडिओ काय बोललेला देवगावाला संपलं परत अरे बाबा काय वाटलं देवगावाला संपलं सांग काय झालं यंदा 5 तारखेला संपलं देवगाव
जे परिसर असतील त्यांची आमच्याकडे खूप मोठी अपेक्षा आहे की आम्ही यावर्षी 8 तर लावावे आणि नक्कीच आम्ही त्यांच्या अपेक्षा कुठेतरी पूर्ण प्रयत्न करू. त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही जे मेहनत करतोय ते आपण इथं बघितलं असेल. त्या मेहनतीला आपण 100% यशस्वी जाण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो खऱ्या अर्थाने बघू शकता प्रशिक्षकाने खूप छान प्रकारे 7 तर लावले. मी सुद्धा 2 वर्षापासून बघतोय मुलगा फक्त 2 ते 4 ते 5 सेकंद आणि तो होल्ड करू नाही शकला. ह्यावेळीचा त्यांचा जो इतका आहे 100% आठवा तर 100% गाठीला मुंबईमध्ये नवीन रेकॉर्ड करण्याचे आणि जास्तीत जास्त बोलून 7 लावलं 7 बोलून एक मिनिट
लोकांच्या इथे मोठमोठी पोटा शिडीला असतात, आमच्या इकडे बारीक परून शिडीला टॉपचा विषय नाद करते काय. हा खानदानी शोक और खानदानी कमेंट है भाई. मजबूत आहे ना पप्या, पप्या मजबूत आहे ना. हा लय मजबूत. पप्या कडक कडक कडक. पतू होता काय पतू. चाचू आपण गावामध्ये असा कोणताच पथक नाही का आपण प्रॅक्टिसला 7 तर लावतो, असा कोणताच गोविंद पथक नाही तो आपण लावतो, तर काय बोलशील. बोलायचं काय एवढंच का मागच्या वर्षी देखील आपण सरावामध्ये 7 लावले होते आणि यावर्षी पण आपण सरावामध्ये ते पण आज 15 ऑगस्ट अजून सराव अंडीला बुकवेल आहे आणि 7 तर लावलेत आणि इथून आपण जास्तीत 7 तर लावण्याचा प्रयत्न असणार आहे आणि ते पण चांगल्या रीतीने आणि यावर्षी 8 आपण मुरबाडला ट्राय करणार आणि सक्सेस करणार नक्कीच 100%. सोपे भाऊ आपण गावामध्ये 7 तर एकदम कडक लावला आणि उतरून लावलं, तर तू काय बोलशील. नाही, खरोखर प्रॅक्टिसच्या टायमाला 7 थर लावणारे खूप कमी पथक असतील आणि आमच्या जय हनुमान गोविंदा पथकाबद्दल सांगताना एवढंच सांगेल की आपल्याच मस्तीमध्ये जगताना आपली संस्कृती देखील आम्ही जपतोय आणि जय हनुमान गोविंदा पथक यंदाच्या वर्षी 8 थर लावण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि आम्ही ते 8 थर लावू. अरे मॉडेल पण वागणार नाही. कसं 7 तर लावलं कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि हा गोष्ट नाही 7 तर प्रॅक्टिसला लावणं. तर अशाच ब्लॉगसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गाववाल्यांचं खूप प्रेम आहे आपल्या या ब्लॉगवरती, 100% सर्वजण सपोर्ट करतीलच. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि बारकाई खूपच छान असे 5 थर लावले खूपच छान आणि मार्केटला येऊन मुरबाडला येऊन 100% 7 तर लावतीनच लावली. फोडली कोणी आपण शेट जागा आपला सगळा आपला. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.